तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांकडे अंगुली निर्देश करून ते सांगतात की हे संतावध्या माऊलीवर माझा काय विश्वास आहे आणि मी काय सर्व भावाने त्यांचा काय दात झालो आहे, परंतु विश्वास हा पक्का पाहिजे. पक्का विश्वास असला तर पक्का फळ मिळतं, कच्चा विश्वास असला तर कच्चं फळ मिळतं. एक लव्या कोळी होता, तो द्रोणाचार्याकडे गेला आणि मला सांगितलं की मला तुम्ही शस्त्रास्त्र विद्या शिकवा. द्रोणाचार्याने सांगितलं तू आहे कोळी आहे, तुला मी शस्त्रास्त्र विद्या शिकवित नाही. मग त्या लव्या कोळ्याने काय केलं, एकांतामध्ये द्रोणाचार्याची मूर्ती बनवली आणि त्या ठिकाणी काय त्या अनुसार काय त्या ठिकाणी काय शस्त्रास्त्र विद्यामध्ये काय तो काय पारंगत झाला. आणि एक वेळेला द्रोणाचार्य आणि त्यांचे शिक्षक आहे त्या ठिकाणी राहत होता, त्या ठिकाणून काय फिरत चालले होते आणि त्यांच्याजवळ एक कुत्र होतं. ते कुत्र त्या लव्या कोळ्याला पाहून काय भोकू लागलं. लव्या कोळ्याने बाण मारून त्याचं काय भोकणं बंद केलं, मारलं नाही त्याला. द्रोणाचार्याला वाटला वा असा शस्त्रास्त्र विद्यामध्ये आता कोण पारंगत वा. गेले द्रोणाचार्य त्याच्याकडे लव्या कोळ्याकडे आणि सांगितलं तू कुठं विद्या शिकला. ते म्हणलं ठीक आहे, द्रोणाचार्याजवळ तुमची मूर्ती आहे, तुमच्याजवळच मी विद्या शिकलो. आणि म्हणले असा विश्वास काय पक्का पाहिजे. ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेला निळोबा रायाला विचारला नाही त्यांनी. गेल्यानंतर निळोबा रायाने अनुष्ठान त्या ठिकाणी करू लागले. सर्व खाणं पिणं पाणी पिणी सर्व सोडून काय 20 दिवस झाले. त्यावेळेला भगवंताला दया आली आणि भगवंत त्या ठिकाणी आले आणि त्या निळोबा रायाला म्हणले अरे निळोबा राया, अरे तिन्ही लोकांचा ब्रह्मांड काय तुझ्याजवळ पुढे काय उभा आहे, तू डोळे उघडून मला तर पहा. निळोबा राय म्हणलं येथे तुझं लागी त्यावेळेला ब्रह्मांड नायक असणारा जो परमात्मा तो काय वापस गेला आणि पुन्हा काय तुकाराम महाराजाला त्या ठिकाणी काय पाठवून दिलं आणि तुकाराम महाराजांची काय निळोबा रायाची काय भेट झाली. असा काय पक्का विश्वास असला तर पक्का फळ मिळतं, कच्चा विश्वास असला तर कच्चा फळ मिळतं. नाही चिकित्सक विश्वास आणि अचिकित्सक विश्वास. चिकित्सक विश्वास कशाला म्हणतात, या ठिकाणी कोण
प्रजापतीकडे गेले. कोण गेले होते प्रजापतीकडे? हा, विरोधकांनी काय इंद्र गेले होते की नव्हते? आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या प्रजापतीला साष्टांग दंडवत घातला आणि उभे राहिले. प्रजापतीने त्यांना म्हणाले की तुम्ही कशा करता आले? ते म्हणाले आम्ही ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता आले. प्रजापतीने सांगितले ब्रह्मज्ञान काय या ठिकाणी काय बाजाचा भाजीपाला आहे? कोई बी उठाव खेळ आणा. माझ्या आश्रमामध्ये 1 वर्ष अनुष्ठान करावं लागेल. त्यावेळेला तुम्ही काय माझ्याकडे या ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता 1 वर्ष अनुष्ठान केलं. आणि केल्यानंतर प्रजापतीकडे गेले आणि प्रजापतीने सांगितलं की हा देहच आत्मा आहे. त्या विरोचकाला तर आनंद झाला. तो देहाचीच पूजा करू लागला. देहाला चांगले विस्तारित कपडे घालू लागला. चांगले चांगले पदार्थ त्याला खाऊ घालू लागला. आणि त्या ठिकाणी इंद्र म्हणाला की देह आत्मा होत नाही. देहा नाशिवंत मळमूत्राचा बांधा, चर्म घातलेले कर्म कीटकाचा बांधा, रवरव दुर्गंधी रे अमंगलतीचा बांधा. देह काळाचे धन कुटीराचे. मनुष्याचे काय आहे? मनुष्याचे काय आहे? देह हे काळाचे धन कुटीराचे. देह हे काळाचे धन कुटीराचे. एक मनुष्याचे काय आहे? म्हणून इंद्र म्हणाला की देह आत्मा होऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी काय आहे? त्या प्रजापतीला म्हणलं की हे देह काय आत्मा होऊ शकत? देह कसा आहे? जन्म मृत्यू रहित आहे. न मिळते जायते कदाचित नायम भूत्वा भवितावान पुन्हा अजो नित्य शास्त्रम पुराणम नाहन्यते हन्यमाने नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम रहति पावक नैतेन किलेते अंत्यापो न शोरे श्रोतयति भारता अत्यंत्योयम मदायोयम अखिलेज्यो सोचेवच नित्य सर्वगत स्थानो रथलोयम सनातना अव्यक्तोयम अधिकाय तस्मादेवम विदित्वैनम नानुसोची तुमरहस. हा आत्मा कसा आहे? जन्म मरणार रहित आहे. आता त्या तो इंद्र काय कोणाला म्हणाला? प्रजापतीने म्हणाला. आणि प्रजापतीने त्याच्या डोक्यावर हाताला एकदम तुका एकदम अधिक आत्मप्राप्ती करण्याकरता तुका हे मोठा अधिकारी आहे. असं काय त्या प्रजापतीने काय इंद्राला म्हटलं विठ्ठल विठ्ठल. हा चिकित्सक विश्वास कशाला म्हणतात? संत म्हणाले टाळ वाजवा. त्या ठिकाणी काही चिकित्सा करायची टाळ वाजण्याने काय होतं? संत म्हणाले पंढरपुराच्या वारीला पंढरपूरला जा. त्या ठिकाणी काही चिकित्सा करायची नाही. पंढरपूरला गेल्यानंतर काय होतं? पुन्हा संतांनी सांगितलं ज्ञानेश्वरी पाठ करा, गाथा पाठ करा, भागवत पाठ करा. तर त्या ठिकाणी कोणतीही चिकित्सा करायची नाही. ज्ञानेश्वरी पाठ केल्याने काय होतं? गाथा पाठ केल्याने काय होतं? भागवत पाठ केल्याने काय होतं? त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची काय चिकित्सा करायची नाही. केवळ संतावर काय विश्वास ठेवून त्या ठिकाणी काय त्यांच्या अनुसार चालायचं. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्यावर विश्वास ठेवल्यानंतर पुन्हा काय दुसऱ्या चरणा सांगतात काय त्यांचा काय दात झालं पाहिजे. त्याची माझे हित करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ. त्याची माझे
घरीचा दास करून ठेवा, आशीर्वाद देवा हातीमध्ये. संतांचे घरचे दास मी कामारी, किंवा हीच व्हावी माझी आज जन्मोजन्मी तुझा दास. असं त्यांचा दास झाल्यानंतर ते काय करतात, या ठिकाणी काय आपलं हित करून घेतात. म्हणून संतांचे हे पाये हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ देणे हा गोपाळ कृपा करी. तर हित कोणतं करतात, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, हे हित करतात का, संतान व्हावी आणि आम्हाला काय अनेक प्रकारचं काय संपत्ती प्राप्त व्हावी, हे संत हे हित करतात का. पुत्र चांगला निघाला तर बरं आहे, नाही तर तो काय सर्व वंशाचा काय नाश करून टाकणार. त्याच्याकरता पुत्र कसा पाहिजे, पुत्र व्हावा गुरडा, जगती लोकी देला, जगती लोकी देला, जगती लोकी देला. श्रेष्ठ मानला पाहिजे. कसा मानला पाहिजे, तुळशीदासी सांगतात, सुनु जननी सोवजी पुत्र बळ भागी, जो मातु पितू वचन अनुरागी, तनया मातु पितू तो सत्तिहारा, दुर्लभ जननी सकल संसारा. जो आईबापाची सेवा करतो आणि आईबापाच्या वचनाप्रमाणे चालतो, तो तिन्ही लोकांमध्ये काय श्रेष्ठ मानला जातो. विठ्ठल विठ्ठल. परम एक गुणी पुत्र नच मूर्खान शतान्यपी, एकच चंद्र तमो हंती लग तारांगणोपी. ते सांगतात की अंधकाराचा नाश काय आहे, चंद्रच करू शकतो. जे तारा आहे ते काय अंधकाराचा काय नाश करू शकत नाही. त्याचप्रमाणे हा जो या तिन्ही लोकांमध्ये काय श्रेष्ठ मानलेला, आईबापाची सेवा करणारा, आईबापाप्रमाणे चालणारा जो काय, तो काय तिन्ही लोकांमध्ये काय श्रेष्ठ मानलेला आहे. असा जो पुत्र आहे त्याला 4 गोष्टी प्राप्त होतात. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविता, चत्वारितस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. ते सांगतात की तो आईबापाची सेवा करणार आहे. पुंडलिक रायाने आईबापाची सेवा केल्यानंतर पांडुरंग वैकुंठावरून त्यांच्याजवळ आले. म्हणजे काय, आईबापाची सेवा किती श्रेष्ठ आहे. या ठिकाणी आईबापाची सेवा केली आणि पुन्हा काय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चाललं तर त्याला काय 4 गोष्टी प्राप्त होतात. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविला, चत्वारितस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. आयुष्य त्याला काय 100 वर्षाचं आयुष्य त्याला प्राप्त होतं. विद्या कोणती विद्या, ही आपली संसारातली विद्या नाही, आत्मविद्या त्याला प्राप्त होते. आयुर्विद्या यशो बलम. यश म्हणजे काय, त्याला कोणाला पंचांग पाहून कुणा जरा जायचं असलं तर त्या ठिकाणी पंचांग पाहून जाण्याची काही जरुरी नाही. त्याला पंचांग पाहून नाही गेला तरी त्याला काही यश येणार, म्हणजे यश येणारच. आयुर्विद्या यशो बलम. आणि त्याला काय आत्मबल प्राप्त होतं, आहे का नाही. त्याला काय होतं, आत्मबल प्राप्त होतं. भानदास महाराजाला आत्मबल प्राप्त व्हावं नव्हतं. हे आकाशवर परोप आहे ब्रह्म गोळा ब्रह्म, म्हणजे मी तुझी तबास पाहे का. याच्या अतिरिक्त जे असतात, ऐसे कुणी पुत्र होती पूर्वीची पूर्वजा, चांदी सोनी दुराचारी तो तांडा
पाप सांगते कंटा म्हणून तो निखळ पुन्हा भुवी कापे त्याच्या भारे कुंभ पाकाची शरीरे पुन्हा बोले निष्ठुर वचने पाप दृष्टी मलिन चित्त हा कथा त्याचे करती पितर वंशी उदारा दुराचार पुत्र जन्मला विठाला विठाला तर असा दुराचारी पुत्र घेऊन वंशाचा नाश करण्याकरता वंशाचा नाश करतो असा दुराचारी पुत्र घेऊन काय त्या ठिकाणी त्याचं कल्याण करीत नाही. त्याचप्रमाणे धन बी काय आहे ज्याच्याजवळ धन देऊन त्याचं कल्याण करतात का ज्याच्याजवळ धन आहे त्याला सुद्धा थोडा काय मोठा अभिमान वाटतो. विठ्ठल 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 ज्याच्याजवळ धन आहे त्याला सुद्धा काय या ठिकाणी काय अभिमान वाढतो. तो जो ज्याच्याजवळ धन आहे तो काय धनवाल्यालाच का धनवाल्या बरोबर काय मैत्री करतो इतराबरोबर तो मैत्री करणार नाही आणि त्याच्या ठिकाणी काय अभिमान वाढतो आणि अभिमान का आहे नरकाला घेऊन जाणार आहे. करण्याकरता अनेक प्रकारचे काय दुःख भोगावं लागतात. अर्थानाम अजनक क्लेशे तथैव परिपालने व्यये दुःखम अये दुःखम धिगर्थान क्लेशकारिना. ते काय हे धन कसं आहे क्लेशकारी आहे. ते जर त्या धन आपल्याजवळ जर आलं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अभिमान करायचा नाही आणि काय ते चांगल्या कामाचा पारमार्थिक कामाकरता त्याचा काय व्यय करायचा. त्याचा व्यय केला तर त्या ठिकाणी तिसरी गती होत नाही. विठ्ठल 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 त्याची जर स्वतःही खाल्लं नाही आणि पुन्हा काय दान केलं नाही तर त्याची काय तिसरी गती होते. तिसरी गतीमध्ये कशी होते चोर घेऊन जातात किंवा अग्नीमध्ये जळून जातं किंवा भांडणामध्ये पैसा जातो आणि पुन्हा काय त्या ठिकाणी काय त्याचा काही या ठिकाणी काय चांगला उपयोग होत नाही. म्हणून त्या पैशाची काय तिसरी गती होते. म्हणून काय पैसा जवळ असला तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अभिमान करायचा नाही आणि आपल्याजवळ जे काय धन आहे त्या सत्कार्याला काय लावायला पाहिजे. त्यावेळेला काय त्या धनाची काय तिसरी गती होत नाही. विठ्ठल विठ्ठल